नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी पुणे येथे आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजचं ब्रेन टीजर आहे क्रमांक 7 यामध्ये आपण पॉलिटी अभ्यासणार आहोत। या अगोदरही आपण पॉलिटीचं ब्रेन टीजर बघितलं, ज्याला आपणा सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला। आजच्या पॉलिटीच्या ब्रेन टीजरमध्ये आपण काही फॅक्च्युअल मुद्दे, काही आकडेवारी व काही नावं बघूया, जेणेकरून येणाऱ्या परीक्षांसाठी आपल्याला ते खूप फायदेशीर ठरेल। पहिला मुद्दा आहे तो म्हणजे उद्देशिका, किंवा आपण त्याला प्रास्ताविका असं म्हणतो। भारताच्या संविधानामध्ये जे तत्त्वज्ञान एकूण आपल्या राज्यघटनेचं सांगितलेलं आहे त्याला आपण काय म्हटलंय, उद्देशिका किंवा प्रास्ताविका असं म्हटलंय, आणि ज्यामध्ये पूर्ण सार, आपल्या राज्यघटनेचा सार या प्रास्ताविकेमधून किंवा उद्देशिकेमधून प्रस्तावित होत असतं। सुरुवातीला काय झालं होतं की 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला। पुढे 22 जानेवारी 1947 रोजी या ठरावाला संमती मिळून त्यामध्येच घटनेची प्रास्ताविकेचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं। त्यामुळे येथे 13 डिसेंबर 1946चा उद्दिष्टांचा ठराव खऱ्या अर्थानं घटनेचा आरसा किंवा घटनेचं तत्त्वज्ञान सांगतो, आणि त्यामधूनच आपल्या प्रास्ताविकेनं पुढे खरं स्वरूप घेतलेलं आहे। तर यामध्ये उद्देशिकेचा अभ्यास करताना किंवा प्रास्ताविकेचा अभ्यास करताना आपल्याला इतर सर्व मुद्दे आपण बघणारच आहोत, परंतु पाठांतराच्या दृष्टीने आपल्याला काय लक्षात घ्यायचे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे। ज्यामध्ये बघा, प्रास्ताविका ज्यामध्ये काय म्हटलं आहे की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांची आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत। तर या प्रास्ताविकेचा अभ्यास करताना आपल्याला काय बघायचे, आपल्याला पाठांतराच्या सोयीनं काय काय लक्षात घ्यायचे, तर सर्वात प्रथम सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हा क्रम आपल्याला पाठ करायचा आहे। लक्षात घ्या, एकतर वाक्य पाठ करा किंवा आपल्या सोयीनं कुठलीही ट्रिक लावा। सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हा क्रम आपल्याला व्यवस्थित माहिती असला पाहिजेत। आयोगाने यावर वेळोवेळी प्रश्न विचारलेला आहे। यामध्ये जर आपल्याला आणखी काही मुद्दे लक्षात घ्यायचे झाले तर समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द अगोदर प्रास्ताविकेमध्ये नव्हते, ते 42व्या घटनादुरुस्तीने या राज्यघटनेत किंवा प्रास्ताविकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली 42वी घटनादुरुस्ती 1976 साली झाली। तिनं समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द ॲड केलेले आहेत। लक्षात घ्या, अगोदर हे शब्द नव्हते, परंतु आयोग प्रश्न विचारताना हा क्रम विचारत असतो। त्यामुळे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हा क्रम येथे लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय। न्याय कोणत्या क्रमाने दिलेला आहे, सामाजिक, समाज, आर्थिक आणि राजकीय। बघा, समाज अगोदर पहिला समाज असेल, त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं आणि मग त्याला राजकारणात घ्यायचं, अशी काहीतरी आपण ट्रिक लावू शकतो। म्हणजे न्याय कोणता अगोदर, तर सामाजिक, मग आर्थिक आणि मग शेवटी राजकीय, असा क्रम या पद्धतीनं दिलेला आहे। आता न्याय असाच दिला जाईल असं नाही, परंतु प्रश्न असा विचारला जातो की प्रास्ताविकेमध्ये न्याय देताना कोणते शब्द कोणत्या क्रमाने आलेले आहेत असा प्रश्न येऊ शकतो। त्यामुळे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय शेवटी, सामाजिक अगोदर, लक्षात ठेवायचे। त्यानंतर स्वातंत्र्याबद्दल पण विचारलं जातं। त्यामध्ये विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य कशा पद्धतीने दिलेले आहे असं विचारू शकतात। कसा क्रम दिलेला आहे तर लक्षात घ्या, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना। विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना हा क्रम आपल्याला पाठ करायचा आहे। त्यानंतर समानता, दर्जाची व संधीची समानता प्रास्ताविकेमध्ये नमूद करण्यात आलेली आहे। दर्जाची व संधीची समानता। त्यानंतर राष्ट्राची एकता आणि एकात्मता
इथे आपण बघितलं एकात्मता हा शब्द 42वी घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेला आहे. राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांची आश्वासन देणारी बंधुता हे शब्द आपल्याला पाठ असायला हवेत. आता येथे लक्षात घ्या की असा क्रम आपण बघितलं की सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, सामाजिक आर्थिक राजकीय न्याय, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, राष्ट्राची एकता व एकात्मता यांची आश्वासन देणारी बंधुता. तर हे या प्रत्येक शब्दांचा क्रम झाला. मात्र असंही येऊ शकतं की खालीलपैकी शब्दांचा योग्य क्रम लावा. तर सगळ्यात अगोदर काय दिले? न्याय, त्यानंतर स्वातंत्र्य, त्यानंतर समानता, त्यानंतर एकात्मता आणि मग शेवटी बंधुता. हा क्रम देखील आपल्याला विचारू शकतात, त्यामुळं हा क्रम देखील पाठ करणं आवश्यक आहे. यानंतर शेवटच्या प्रास्ताविकेच्या शेवटच्या भागात आपल्याला इथे विचार करायचा आहे की आमच्या संविधान सभेत दिनांक 26 नोव्हेंबर ही डेट आपल्याला इथे लक्षात असायला हवी. 26 नोव्हेंबर काय काय मुद्दे आहेत 26 नोव्हेंबरविषयी? 26 नोव्हेंबर हा दिवस सध्या आपण 2015 पासून कोणता दिवस म्हणून साजरा करतो? तर हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो. का? कारण 2015 साली या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती होती आणि त्या दिवसापासून केंद्र सरकारने ठरवलं की हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करणार आहोत. 2015च्या अगोदर हा दिवस राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून साजरा केला जात असे. मात्र यानंतर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. का? कारण 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण काय केले? आपण ही पूर्ण प्रास्ताविका व हे संविधान आपण स्वतः प्रत अर्पण करून घेतलेलं आहे व आपण हे आपल्याला देशासाठी लागू केले, म्हणून हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करत असतो. त्यानंतर आता आपण बघूयात की प्रास्ताविकेबद्दल वेगवेगळी मते. मागच्या राज्यशास्त्राच्या किंवा पॉलिटिच्या ब्रेन टीचरमध्ये आपण एक 3 ते 4 मतं बघितली, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणखी काही महत्त्वाची मतं आहेत जी आपण येथे बघूयात. त्यामध्ये बघा की राजकीय कुंडली सार्वभौम लोकशाही गणराज्याचा होरोस्कोप असं कोण म्हटलंय? KM मुन्शी म्हटलेले आहेत. लक्षात घ्या, आपण नावं आणि काही शब्द लक्षात ठेवायचे. कुंडली आणि होरोस्कोप हा शब्द आला की आपण KM मुन्शी यांचं नाव जोडायचं. राजकीय कुंडली सार्वभौम लोकशाही आणि गणराज्याचा होरोस्कोप असं KM मुन्शी म्हणालेले आहेत. त्यानंतर घटनेतील सर्वात मौल्यवान भाग, घटनेचा आत्मा, चावी, मूल्यमापनासाठी यार्डस्टिक, उत्कृष्ट गद्य काव्य असं पंडित ठाकूरदास भार्गव असे म्हटलेत. यार्डस्टिक म्हणजे काय? मानदंड. आता बघा इथे आपण जर एक थोडंसं एक वेगळं ट्रिक लावलं तर काय की बघा त्यांनी काय केले? मापदंड लावलेत. मौल्यवान, आत्मा, चावी, यार्डस्टिक. आता इथे आत्मा हा शब्द वेगळा येतोय, मात्र मौल्यवान, चावी, यार्डस्टिक असं काही आलं की आपण पंडित ठाकूरदास भार्गव हे उत्तर फिक्स करायचं. सोबतच आत्मा आणि गद्यकाव्य, उत्कृष्ट गद्यकाव्य असं देखील पंडित ठाकूरदास भार्गव असे घटनेतील प्रास्ताविकेला म्हणालेले आहेत. त्यानंतर बघा दुसरा, एक्सप्रेस व्हॉट वी हॅड थॉट ड्रीम सो लॉंग, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. ते काय म्हणतायत की प्रास्ताविका काय एक्सप्रेस करते, काय आपल्यासमोर मांडते की जे आपण खूप दिवसापासून विचार करत होतो. म्हणजे काय की इंग्रज आले किंवा इंग्रज यायच्या अगोदरपासून भारतीय समाज ज्या गोष्टींविषयी विचार करत होता, भारताने जे स्वप्न बघितलं ते खऱ्या अर्थानं कोण सांगतं? तर ते सगळं स्वप्न, ते आपले विचार खऱ्या अर्थानं प्रास्ताविका मांडते. असं कोण म्हटलंय? अल्लादी कृष्णस्वामी अय्यर असं म्हटलेले आहेत. एक्सप्रेस व्हॉट वी हॅड थॉट ड्रीम सो लॉंग. घटनेचे आय कार्ड, नानी पाखलेवाला. आय कार्ड हा शब्द आला की लक्षात घ्या, नानी पाखलेवाला असं म्हटलेत की ते घटनेचं आय कार्ड आहे. आय कार्डचा उपयोग कशासाठी होतो की आपण कुठेही प्रवेश जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला आय कार्ड दाखवावं लागतं, किंवा आपली ओळख काय आहे हे जर दाखवायचं असेल तर आपल्याला आय कार्ड दाखवावं लागतं. तर त्या सोयीनं नानी पाखलेवाला म्हटले की हे घटनेचं आय कार्ड आहे. आपल्याला जर घटना काय आहे हे बघायचं असेल तर आपण एक आय कार्ड किंवा एक ओळख म्हणून आपण प्रास्ताविकेकडं घटनेची ओळख म्हणून बघू शकतो. त्यामुळे घटनेच्या आय कार्ड असं कोणी म्हटलंय? तर नानी पाखलेवाला. अशा प्रकारचा केलेला सर्वोत्तम मसुदा म्हणजे काय की प्रास्ताविका ही अशा प्रकारचा मसुदा आहे की जो आत्तापर्यंत कुणीही केलेला नाही. त्यामुळे ते म्हणतात की अशा प्रकारचा केलेला सर्वोत्तम मसुदा असं M.V. पायली यांनी म्हटलेलं आहे. कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे असं कोण म्हणाले? J.B. कृपलानी.
कल्याणकारी राज्य, वेलफेअर स्टेट आपण ज्याला म्हणतो, की वेलफेअर स्टेटविषयी जी आपण जे काही तत्वे मांडू, तर अशी तत्वे मांडलेली आहेत की ती अचंबित करतात, असं प्रास्ताविकेसंबंधी जे.बी. कृपलानी असे म्हटलेले आहेत. त्यानंतर की नोट म्हणजे काय, की सर अर्नेस्ट बार्कर यांनी फक्त की नोट म्हटले प्रास्ताविले. का की नोट काय असतात, की एकूण सर्व आपण की नोट कशासाठी काढतो, खूप जास्त पॉईंट्स आहेत किंवा खूप मोठा चॅप्टर आहे आणि त्यातील एकदम महत्त्वाचा जो पार्ट आपण काढतो, जो लक्षात ठेवावा खूप महत्त्वाचा आहे, या सोयीनं आपण ज्या नोट्स काढतो आपण त्याला की नोट्स असं म्हणतो. आणि त्यालाच त्यांनी काय म्हटले, की घटनेची प्रास्ताविका म्हणजे काय, की की नोट आहे, असं कोण म्हटले, सर अर्नेस्ट बार्कर असं म्हटलेले आहेत. त्यानंतर मोर दॅन द डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स ऑफ USA, इथे इंडिपेंडन्स ऑफ USA हा शब्द राहिलेला आहे. इंडिपेंडन्स ऑफ USA, मोर दॅन द डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स ऑफ USA असं एम हिदायतुल्ला म्हटलेले आहेत. ते काय म्हणतायत, की अमेरिकेनं जे त्यांच्या स्वातंत्र्याचं डिक्लेरेशन घोषित केलेलं आहे त्यापेक्षाही हे खूप महत्त्वाचं आणि मोठं आहे असं एम हिदायतुल्ला म्हटलेले आहेत. त्यानंतर अत्यंत महत्त्वपूर्ण भाग असे न्यायमूर्ती सिकरी म्हटलेले आहेत, जे माजी सरन्यायाधीश होते. घटनाकर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली असं बेरुबारी संदर्भ खटला 1960चा जो खटला आहे, बेरुबारी खटला आपण त्याला ओळखतो, तर त्या खटल्यामध्ये काय प्रतिपादित केले, की घटनाकर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली म्हणजे काय, प्रास्ताविका. असे आपण या संदर्भात वेगवेगळ्या तज्ज्ञांची, वेगवेगळ्या व्यक्तींची आपल्या प्रास्ताविकेसंबंधी मतं बघितली आहेत. त्यानंतर आता आपण काही फॅक्च्युअल गोष्टीमध्ये बघूयात, की 1956 नंतरची नवीन राज्ये व केंद्रशासित प्रदेश. यामध्ये 1960ला बॉम्बे प्रांतातून, अगोदर काय नाव होतं प्रांताचं, बॉम्बे प्रांत, त्यातून महाराष्ट्र हे 15वं आणि गुजरात हे या राज्याची निर्मिती करण्यात आली. लक्षात घ्या, अगोदर प्रांत होता बॉम्बे, त्यामधून महाराष्ट्र आणि गुजरात अशा 2 राज्याची निर्मिती झाली 1960 साली. त्यानंतर लगेच 1961ला पोर्तुगीजांपासून आपण दादरा व नगर हवेलीचा भाग भारतामध्ये समाविष्ट केला व त्यास केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला व यासाठी घटनादुरुस्ती कोणती केली होती, 10वी घटनादुरुस्ती. लक्षात घ्या, प्रश्न असाही येऊ शकतो की दादरा नगर हवेलीचं केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यासाठी कोणती घटनादुरुस्ती केली, तर ती होती 10वी घटनादुरुस्ती. आणि दादरा व नगर हवेली आपण कोणापासून घेतला, तर आपण तो पोर्तुगीजापासून घेतला आणि त्याचं भारतामध्ये समावेश केला आणि त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला 1961 साली. त्यानंतर 1962ला गोवा, दमण, दीव भारतीय संघात समावेश केला आणि त्यांना एकाच केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला होता. लक्षात घ्या, गोवा, दमण, दीव हे आपण पोर्तुगीजांपासून घेतलेला आहे आणि भारतामध्ये समाविष्ट केला. 12वी घटनादुरुस्ती ज्यासाठी आपण केली होती. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की गोवा, दमण, दीव सोडताना पोर्तुगीजांनी नकार दिला होता. ते भारताचे स्वतंत्र देश आहे व त्याला त्यांचा प्रदेश घेण्याचा अधिकार आहे असं त्या मानत नव्हते व त्यांनी गोवा आणि दमण दीव सोडण्यास नकार दिला होता. त्यावेळी भारतीय सैन्याने, इंडियन आर्मीने ऑपरेशन विजय नावाचे मिशन राबवले. गोवा, दमण, दीव पोर्तुगीजांकडून सोडून घेतले आणि त्याचा भारतामध्ये समावेश केला. यासाठी घटनादुरुस्ती आपण केली होती. केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यासाठी 12वी आणि साल होतं 1962 साली. आणि जेव्हा आपण हे दोन्ही पोर्तुगीजांकडून घेतले त्यावेळी यांना आपण एकच केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला होता. त्यामुळे गोवा, दमण, दीव अगोदर वेगळे नव्हते, ते एकच केंद्रशासित प्रदेश होता. त्यानंतर 1962ला आपण पॉंडेचेरी, फ्रेंचांकडून पॉंडेचेरीचा भारतीय संघात समावेश केला आणि त्याला केंद्रशासित प्रदेश अशी मान्यता दिली. त्यासाठी घटनादुरुस्ती केली होती, 14वी घटनादुरुस्ती. त्यानंतर 1963ला आसाममधील नागा टेकड्या व त्वेनसांग क्षेत्र बाजूला काढून 16वे राज्य आपण बनवले, जे म्हणजे नागालँड. 1963 16वे राज्य नागालँड, आसाममधील नागा टेकड्या आणि त्वेनसांग क्षेत्र बाजूला काढून. त्यानंतर 1966ला शहा आयोगच्या शिफारशीवरून पंजाब प्रांतातून पंजाबी भाषिकांसाठी पंजाब व हिंदी भाषिकांसाठी 17वे राज्य हरियाणा व केंद्रशासित प्रदेश चंदीगड यांची आपण निर्मिती केली. लक्षात द्या, कमिशन कोणतं होतं, शहा कमिशन, साल 1966. पंजाबीसाठी पंजाब, हिंदी भाषिकांसाठी 17वे राज्य हरियाणा व केंद्रशासित प्रदेश चंदीगड. त्यानंतर 1971ला केंद्रशासित प्रदेश हिमाचल प्रदेश हे 18वे राज्य बनले. म्हणजे अगोदर हिमाचल प्रदेश हे केंद्रशासित प्रदेश होते, ते 1971ला 18वे राज्य बनले. 72ला 19वे मणिपूर
20वे त्रिपुरा व 21वे मेघालय या राज्यांची निर्मिती करण्यात आली. मणिपूर, त्रिपुरा, मेघालय 1972, 19-20 21वे राज्य. त्यानंतर 1975ला 22वे सिक्कीम राज्य अस्तित्वात आले, ज्यासाठी आपण 36वी घटनादुरुस्ती केली. सिक्कीम राज्य कितवे होते तर 22वे. कधी झाली 1975ला. घटनादुरुस्ती 36वी. 1986 23वे राज्य मिझोरम, 24वे अरुणाचल प्रदेश ही राज्य अस्तित्वात आली. 1986 मिझोरम, अरुणाचल प्रदेश. आता येथे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे अगोदरचं की 72ला मणिपूर, त्रिपुरा, मेघालय आणि 86ला मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश हे 2 राज्य अस्तित्वात आले. मिझो, अरुणाचल 86, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय 72. त्यानंतर 1987ला 25वे गोवा हे राज्य अस्तित्वात आले व फक्त दमण आणि दीव हे नवीन केंद्रशासित प्रदेश बनला, ज्यासाठी 56वी घटनादुरुस्ती आपण केली होती. लक्षात घ्या अगोदर काय होतं, अगोदर जेव्हा आपण गोवा 1962 पासून पोर्तुगीजांकडून हस्तगत केला त्यावेळी गोवा व दमण दीव हे एकच केंद्रशासित प्रदेश म्हणून आपण घोषित केला. मात्र 1987ला त्याचं 25वे राज्य म्हणून आपण गोव्याला आपण दर्जा दिला आणि दमण व दीव असं एक नवीन केंद्रशासित प्रदेश बनवला. 2000 साली मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यामधून 26वे छत्तीसगड, 27वे उत्तरांचल आणि 28वे झारखंड हे राज्य आपण अस्तित्वात आणले. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार यामधून अनुक्रमे छत्तीसगड, उत्तरांचल आणि झारखंड ही राज्ये अस्तित्वात आली आणि साल होते 2000. 2 जून 2014 रोजी 29वे राज्य जे नजीकचे सर्वात मोठे राज्य अस्तित्वात आलेले 29वे राज्य तेलंगणा अस्तित्वात आले. त्यामध्ये 31 जिल्हे आहेत. लोकसभा मतदारसंघ 17 आहेत, राज्यसभा मतदारसंघ 7 आहेत, विधानसभेतील त्यांच्या जागा 19 आहेत तर विधान परिषदेतील 40. लक्षात घ्या 29वे तेलंगणा हे राज्य अस्तित्वात आले आणि ते आपण आंध्र प्रदेशमधून वेगळे केले होते. 9 ऑगस्ट 1919 रोजी जम्मू काश्मीर या एका राज्याचे रूपांतरण 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये करण्यात आले. तर लक्षात घ्या तेलंगणा जरी 29वे राज्य म्हणून अस्तित्वात आलं असलं तरी सध्या जम्मू काश्मीर या राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यामुळं 2019ला आता एकूण राज्यांची संख्या किती झालेली आहे 28. लक्षात घ्या जम्मू काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश आहे, ज्यामध्ये जम्मू काश्मीर विधानसभा ज्याला आपण दिलेली आहे, तर लडाख हे केंद्रशासित प्रदेश आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेश आपण युनियन टेरिटरीज घोषित केलेल्या आहेत. 9 ऑगस्ट 2019 रोजी पूर्वीचे 2 केंद्रशासित प्रदेशाचे विलिनीकरण करण्यात येऊन दादरा व नगर हवेली आणि दमण दीव असं 2 प्रदेशांचा आपण एकच केंद्रशासित प्रदेश आपण इथे केलेला आहे. दादरा नगर हवेली आणि दमण दीव असं त्या केंद्रशासित प्रदेशाचं आता नाव असेल. त्यामुळे आता काय झाले की एकूण 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आहेत. मार्च 2020 नुसार 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश सध्या आहेत. तर यासोबतच आपण हे बघूयात की काही प्रांतांची किंवा राज्यांची जुनी नावं व आत्ताची नावं. यामध्ये 1950ला अगोदर संयुक्त प्रांत असलेल्या राज्याचे नाव नंतर उत्तर प्रदेश असं करण्यात आलेलं आहे. 1969ला मद्रासचं नाव तमिळनाडू असं केलं, तर 73ला म्हैसूरचे कर्नाटक, लॅकेडिव, मिनिकॉय आणि अमिनदीव या सर्वांचं लक्षद्वीप असं नामकरण करण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या 50ला उत्तर प्रदेशचं नामकरण, 69ला तमिळनाडू आणि 73ला कर्नाटक आणि लक्षद्वीप यांची नामकरण करण्यात आली. 1 फेब्रुवारी 1922 रोजी दिल्लीचे संपूर्ण राज्याचा दर्जा न देता तिला दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र यासाठी 69वी घटनादुरुस्ती केली. 69व्या घटनादुरुस्तीने दिल्लीला केंद्रशासित प्रदेशाबरोबरच दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र असं नाव देण्यात आलेलं आहे. 2006ला उत्तरांचलचं उत्तराखंड आणि पॉंडिचेरीचं पुदुचेरी असं नामकरण करण्यात आलं आणि नजीकचं 2011ला ओरिसाचं ओडिशा असं नामकरण करण्यात आलेलं आहे. यामध्ये आपल्याला काय काय लक्षात घ्यायचं आहे की कधी नामकरण झालं, अगोदर नाव काय होतं आणि नंतरचं नाव काय, हे आपण परत नीट बघून व्यवस्थित पाठ करणं गरजेचं आहे. तर यानंतर आपण सुरुवातीचे काही कलम व त्याशी निगडीत बाबी बघूयात. आपण सर्वच कलम एकदा न बघता आपण हळूहळू प्रत्येक ब्रेन टीजरमध्ये पॉलिटीच्या काही कलमांचा आपण हळूहळू अभ्यास करूयात. यामध्ये भाग 1
आपण बघूयात. भाग 1 मध्ये काय दिलेले, संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र दिलेले आहेत. लक्षात घ्या, असाही प्रश्न येतो की भाग 1 कशाशी संबंधित आहे, तर भाग 1 संघराज्य व त्यांच्या राज्यक्षेत्राशी संबंधित आहे. त्यामध्ये कलम 1 संघराज्याची नावं व क्षेत्र दिलेली आहेत. सगळ्यात पहिलं कलम काय असणार, संघराज्याची नावं आणि क्षेत्र. त्यानंतर कलम 2 नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. कलम 3 नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांचे क्षेत्रे, सीमा अथवा नावे यात फेरफार करणं. बघा 2 आणि 3 मधला फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की नवीन राज्य आपल्याला जर समाविष्ट करून घ्यायचं असेल किंवा स्थापन करायचं असेल तर कलम 2, किंवा पूर्णतः नवीनच राज्य निर्माण करायचे किंवा विद्यमान राज्य क्षेत्र निर्धारित करणं, सीमा अथवा नावे यात फेरफार करणं, यासाठी कलम 3 मध्ये तरतूद केलेली आहे. त्यानंतर कलम 4 पहिल्या व चौथ्या अनुसूचित सुधारणेसाठी आणि पूरक अनुषंगित अंतर्गत बाबींकरिता तरतूद करण्यासाठी कलम 2 व 3 खाली करण्यात आलेले कायदे. म्हणजे बघा की पहिल्या आणि चौथ्या अनुसूचीमध्ये जे काही सुधारणा करायच्या त्या कलम 2 आणि 3 अंतर्गत येतील, हे कलम 4 आपल्याला सांगतं. त्यानंतर भाग 2 मध्ये नागरिकत्वासंबंधी तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. भाग 1 संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र, भाग 2 नागरिकत्व. कलम 5 पासून ज्याची सुरुवात होते. कलम 5 सांगतं की संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व. जेव्हा आपलं संविधान अस्तित्वात आलं त्यावेळी नागरिकत्वाचे नेमक्या काय तरतुदी असतील, काय नियम असतील, हे कलम 5 सांगतं. त्यानंतर कलम 6 पाकिस्तानातून स्थलांतर करून आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क. ज्यावेळी फाळणी झाली आणि भारत स्वतंत्र झाला व फाळणी झाली व त्यातून अशी मुभा देण्यात आली होती की ज्या लोकांना पाकिस्तानात जायचे त्यांनी पाकिस्तानात जावे व ज्या लोकांना पाकिस्तानातून भारतात यायचे त्यांनी भारतात यावे. व यातून जेव्हा पाकिस्तानातून भारतात लोक येतील तर त्यांच्या नागरिकत्वाचे अधिकार काय असतील हे प्रतिपादित कलम 6 ने केलेलं आहे. त्यानंतर कलम 7 पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क. म्हणजे काय की जे लोक भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेत परंतु नंतरच्या पुढच्या त्यांच्याविषयी काय नियम असतील ते कलम 7 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 8 मूळच्या भारतीय असणाऱ्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क. आता जे मूळ भारताचे लोक आहेत किंवा मूळ भारतीय आहेत पण भारताबाहेर राहतात तर त्यांच्याविषयी नियम करणं गरजेचं आहे. तर ते सर्व नियम कलम 8 मध्ये सांगितलेले आहेत. कलम 9 परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादन करणाऱ्या व्यक्ती नागरिक नसणे. लक्षात घ्या की जर भारताच्या कोणत्याही नागरिकाने परकीय देशाचे नागरिकत्व स्वच्छेने जर स्वीकारले तर त्या परिस्थितीमध्ये तो भारताचा नागरिक असत नाही. तर त्याविषयी तरतुदी कलम 9 मध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर कलम 10 नागरिकत्वाचे हक्क चालूच राहणे. म्हणजे नागरिकत्वाचे हक्क कोणत्या परिस्थितीत चालू राहतील किंवा एखाद्या व्यक्तीने वरील नियमांचा उल्लंघन केलं किंवा तो परकीय देशाचा नागरिक झाला किंवा परदेशात राहायला गेला तर अशा परिस्थितीत नागरिकत्वाचे हक्क कधी चालू राहतील याविषयी तरतुदी कलम 10 मध्ये दिलेल्या आहेत. कलम 11 कायद्याद्वारे संसद नागरिकत्वाच्या हक्कांचे नियमन करील. म्हणजे इथे काय केलं आहे की संसदेला नागरिकत्वाच्या हक्कामध्ये फेरबदल करण्याचा किंवा नवीन मुद्दे ॲड करण्याचे परवानगी दिलेली आहे. त्यासाठी कलम कोणते आहे, कलम 11. म्हणजे लक्षात घ्या कलम 5 ते 11 नागरिकत्वासंबंधी आहेत. तर यानंतर आपण आत्ता मागे जे असं बघितलं की प्रास्ताविकेसंबंधी काही विचारवंतांनी त्यांची मतं मांडली, त्याच पद्धतीनं भारताच्या संघराज्याविषयी काही लोकांनी मतं मांडली होती किंवा काही तज्ज्ञांनी आपले मत व्यक्त केले होते. ती मते आपण येथे बघूयात. यामध्ये सर्वात प्रथम राज्यघटनेचे शिल्पकार आपण ज्यांना म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटले की घटनेने संघराज्यत्वाचा ताठर साचा टाळला आहे आणि ती काळ व परिस्थितीच्या गरजानुसार एकात्मक किंवा संघराज्यात्मक बनू शकते. येथे काय म्हणतायत बाबासाहेब आंबेडकर की संघराज्य आपलं ताठर नाही आहे किंवा कोणती एकच भूमिका आपण ठेवलेली नाही. म्हणजे काय की आपण एकात्म म्हणजे काय की आपण केंद्राला प्रबळ बनवलेलं नाही किंवा संघराज्यात्मक म्हणजे पूर्णतः फेडरल किंवा पूर्णतः राज्यांनाच अधिकार असतील असं नाही आहे. आपण दोघांचा मेळ घातलेला आहे व गरजेनुसार ते एकात्मक किंवा संघराज्यात्मक बनू शकतात असं आंबेडकर म्हणालेले आहेत. त्यानंतर के.सी. व्हियर काय म्हणतात की अर्धसंघराज्य म्हणजे काय की हे पूर्ण फेडरलिझम स्टेट नाही आहे, अर्धसंघ राज्य आहे ज्यामध्ये दुय्यम स्वरूपाच्या संघराज्याची वैशिष्ट्ये असलेले एकात्म राज्य आपल्याला दिसेल. म्हणजे येथे त्यांनी काय म्हटले की थोडक्यात आपल्या संघराज्याचा कल हा केंद्राकडे आहे. म्हणजे जरी संघराज्य असलं तरी प्रबळ अधिकार केंद्राकडे आहेत म्हणून ते म्हणतात की दुय्यम स्वरूपाची संघराज्याची वैशिष्ट्ये असलेले एकात्म राज्य असं के.सी. व्हियर म्हटलेलं आहे.
त्यानंतर पॉल ॲपलबी काय म्हणतायत की अति कमालीचे संघराज्य म्हणजे एक्स्ट्रीमली फेडरल म्हणतायत. बघा इथे आपल्याला परस्पर विरोधी मतप्रवाह दिसतील. केसी वेयर काय म्हणतात की हे एकात्म राज्याकडे झुकलेले आहे, हे केंद्राकडे झुकलेले आहे, हे दुय्यम स्वरूपाचं संघराज्य आहे. तर त्याउलट पॉल ॲपलबी काय म्हणतात की हे अति कमालीचे संघराज्य आहे, एक्स्ट्रीमली फेडरल स्टेट आहे. त्यानंतर मॉरिन जोन्स काय म्हणतात की वाटाघाटीचे संघराज्य म्हणजे काय की राज्यामध्ये वाटाघाटी होऊ शकतात, त्या पद्धतीनं येथे कार्य एकमेकाच्या सहकार्याने चालतं, म्हणून ते म्हणतात की वाटाघाटीचे संघराज्य, मॉरिस जोन्स. त्यानंतर आयव्हर जेनिंग्स काय म्हणतात की प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य, त्यांच्या मते भारतीय घटना मुख्यतः संघराज्य असून तिच्यात राष्ट्रीय एकता व विकास सुनिश्चित करण्यासाठी अद्वितीय सुरक्षोपाय दिलेले आहेत. म्हणजे काय की आपलं असं संघराज्य आहे ज्यामधून राष्ट्रीय एकता आणि विकासाला अगोदर प्राधान्य आहे. म्हणजे वैयक्तिक राज्याला आपल्या विकासासाठी प्रयत्न करायचे आहेत, परंतु फक्त तो आपल्याच विकासासाठी प्रयत्न करेल असं नाही, तर त्याला संघराज्याचा विकास होईल, राष्ट्रीय एकता राहील, अशा पद्धतीनंच काम करावं लागतं आणि त्यासाठी सुरक्षोपाय देखील दिलेले आहेत. त्यामुळं प्रबळ केंद्रीकरण असलेलं प्रवृत्ती असलेलं संघराज्य असं आयव्हर जेनिंग्स यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर ग्रॅनविल ऑस्टिन काय म्हणतात की कोऑपरेटिव्ह संघराज्य, त्याला कोऑपरेटिव्ह फेडरलिझम असं म्हटलं जातं. तर ते कोण म्हटले? ग्रॅनविल ऑस्टिन. एकात्मक किंवा अद्भुत प्रकारचे संमिश्र राज्य म्हणजे आपलं स्टेट बघा तुम्ही या सर्वांच्या मतामधून आपल्याला असं दिसेल की फेडरल स्टेट आहे, परंतु सगळा कल हा केंद्राकडे आहे. संघराज्य आहे, आपल्याला सगळ्या राज्यांना आपापला विकास करता येतोय, प्रत्येक राज्य वेगळे आहेत, खूप जास्त अधिकार दिलेले आहेत, मात्र प्रबळ केंद्र आहे. त्यामुळे राज्य वेगळी निघू शकत नाही, ते वेगळे कायदे राष्ट्रहिताच्या दृष्टीने चुकीचे असतील असे कायदे करू शकत नाही. त्यामुळं कोऑपरेटिव्ह संघराज्य एकात्म आहे, परंतु अद्भुत प्रकारचं असं संमिश्र राज्य असं ग्रॅनविल ऑस्टिन म्हणतात. त्यानंतर C.H. अलेक्झांड्रोविच काय म्हणतात की इंडिया इज अ केस सू जेनेरेसिस, ज्याचा अर्थ काय होतो की युनिक इन नेचर. म्हणजे इथे काय की ही लॅटिन फ्रेज इथे त्यांनी वापरलेली आहे, सू जेनेरेसिस, जी काय म्हणते की युनिकनेस आहे. तर C.H. अलेक्झांड्रोविच काय म्हणतात की इंडिया इज अ केस सू जेनेरेसिस म्हणजे भारत हा अशी केस आहे की जी तिच्या वैशिष्ट्याने युनिक अशी आहे व त्याची राज्यव्यवस्था किंवा संघराज्य व्यवस्था अशी आहे की ती त्यांच्या सोयीने एक वेगळी अशी संघराज्य आहे, असं C.H. अलेक्झांड्रोविच यांनी म्हटलेलं आहे. D.N. बॅनर्जी काय म्हणतात की एकात्मतेकडे कल असलेले संघराज्य. बेसिकली संघराज्य किंवा फेडरल स्टेट जे असतं त्यामध्ये आपापले राज्य किंवा राज्यांकडे कल असतो, परंतु आपलं फेडरल स्टेट असूनही आपला कल केंद्राकडं किंवा एकात्मतेकडं आहे, असं त्या D.N. बॅनर्जी यांना म्हणायचं आहे. KV राव काय म्हणतायत की केंद्रीकरण झालेले संघराज्य. दुर्गादास बसू पूर्णपणे संघराज्यही नाही आणि पूर्णपणे एकात्म राज्यही नाही, परंतु दोन्हींचा संयोग असलेले राज्य, असं दुर्गादास बसू यांनी म्हटलेलं आहे. आता आपण काही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स बघूयात, म्हणजे राज्यघटना सुधारणा कायदे, नजीकची कायदे जी चालू घडामोडी व या दृष्टीनं आपल्याला अतिशय महत्त्वाची आहेत. त्यानंतर आता यामध्ये आपण बघूयात की 115वे घटनादुरुस्ती विधेयक म्हणजे काय की कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल ज्याला म्हणतो आपण, 115वे घटनादुरुस्ती विधेयक जे पुढे काय झालं त्याचं की GST संदर्भात होतं हे, आणि जे पुढे लॅप्स झालं म्हणजे ते काय झालं ते बिल नष्ट झाले. 116वे घटनादुरुस्ती विधेयक लोकपाल लोकायुक्त याबाबत होते, जे विथड्रॉ करण्यात आले म्हणजे ते काढून घेण्यात आलं, आणि 115वी घटनादुरुस्ती विधेयक हे लॅप्स झालं. लोकपाल लोकायुक्त संबंधी 116वे घटनादुरुस्ती विधेयक विथड्रॉ करण्यात आलं. 117वी घटनादुरुस्ती विधेयक हे SC/ST संदर्भात होते, ते देखील काय झालं लॅप्स झालं. 118वे घटनादुरुस्ती विधेयक याची 98वी घटनादुरुस्ती कायदा बनलेलं आहे. हे काय याचं काय झालं घटनादुरुस्ती कायदा किंवा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट याचा झालेला आहे, जो की 118वी घटनादुरुस्ती विधेयक, 98वी घटनादुरुस्ती ही कशा संदर्भात होती. 98वी घटनादुरुस्ती ही आर्टिकल 371J या संदर्भात होती. 371J या संदर्भात होती. यामध्ये काय केले की कर्नाटकचे जे राज्यपाल आहेत त्यांना हैदराबाद आणि कर्नाटक यांच्या क्षेत्राशी संबंधित जास्तीचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यामुळे लक्षात घ्या 371J
कर्नाटक राज्यपालांच्या अधिकारात वाढ करण्यासंबंधी ही 98वी घटनादुरुस्ती कायदा केलेला आहे. त्यानंतर 119वे घटनादुरुस्ती विधेयक, ज्याचे 100वी घटनादुरुस्ती कायदा बनलेला आहे. हे कशाविषयी होते? हे पहिल्या शेड्यूलमध्ये, पहिल्या परिशिष्टामध्ये बदल करण्यासंबंधी होते, जे कशा संदर्भात आहे? भारत बांगलादेश या दोन देशादरम्यानच्या जमिनीच्या वादासंबंधी आहे. यामध्ये काय सांगितले की भारताला बांगलादेशचे काही समाविष्ट इन्क्लेव्स आहेत ते बांगलादेशला परत देऊ शकतं, किंवा बांगलादेशकडून भारताचे काही इन्क्लेव्स आहेत ते घेऊ शकतं. आता इन्क्लेव्ज म्हणजे काय आपण इथे बघूयात. इन्क्लेव्ज म्हणजे काय की भारताचा बांगलादेशमध्ये असलेला प्रदेश, म्हणजे काय की एका देशाच्या दुसऱ्या देशामध्ये असलेला पूर्ण त्या देशाने वेढलेला प्रदेश म्हणजे एन्क्लेव्ज. तर यासोबतच आणखी एक टर्म असते ती म्हणजे एक्सक्लेव्ज. एक्सक्लेव्ज म्हणजे काय की एका देशाचा दुसऱ्या देशामुळं विभाजित झालेला प्रदेश. येथे आपल्याला काय सांगता येईल थोडक्यात की अलास्का. आपण जर अमेरिकेचा विचार केला तर कॅनडामुळं अलास्का हा प्रदेश अमेरिकेपासून वेगळा झालेला आहे, म्हणजे हे काय झालं? एक्सक्लेव्ज. परंतु व्हॅटिकन सिटीचं जर आपण उदाहरण घेतलं तर व्हॅटिकन सिटी हा काय आहे? इन्क्लेव्ह आहे. हा एका पूर्ण देशाने वेढलेला प्रदेश आहे, त्याला आपण म्हणायचं एन्क्लेव्ह. तर हे एन्क्लेव्ज आहेत जे भारत बांगलादेश दरम्यान हस्तांतरित केले जाऊ शकतात. त्यासाठी पहिल्या परिशिष्टामध्ये बदल करता येतो व यासाठी कोणती घटनादुरुस्ती आहे? 100वी घटनादुरुस्ती यासंबंधी आहे. त्यानंतर 120वे घटनादुरुस्ती विधेयक, जे न्यायिक नियुक्ती आयोगाच्या स्थापनेशी संबंधित होते, जे लॅप्स झाले. त्यानंतर 121वे घटनादुरुस्ती विधेयक, जे राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाच्या स्थापनेसंदर्भात होते, ज्याचं 99वी घटनादुरुस्ती कायदा बनले, परत ती रद्द झाली आहे. 122वे घटनादुरुस्ती विधेयक GSTच्या संदर्भात होते. 101वी घटनादुरुस्ती कायदा बनले. लक्षात घ्या, GST 101वी घटनादुरुस्ती, 122वे विधेयक होतं. 123वे विधेयक, जे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस यास घटनात्मक दर्जा देण्याशी संबंधित होतं, ते पुढे 102वी घटनादुरुस्ती कायदा बनलं. नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस 102वी घटनादुरुस्ती. 124वे विधेयक आर्थिक मागासवर्गांना 10% आरक्षण देण्यासंदर्भात होते, पुढे त्याची 103वी घटनादुरुस्ती कायदा बनले. आर्थिक मागासांना, ज्याला आपण इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास असं म्हणतो, किंवा इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शन EWS, आर्थिक मागासवर्गांना 10% आरक्षण देण्यासंदर्भात 103वी घटनादुरुस्ती कायदा. 125वे विधेयक 6व्या अनुसूचीतील स्वायत्त परिषदांच्या वित्तीय आणि कार्यकारी अधिकारांमध्ये वाढ करण्यासंबंधी 125वे विधेयक संबंधित आहे. 126वे लोकसभा व विधानसभामध्ये SC STसाठी अँग्लो इंडियन नव्हे, SC STसाठी आरक्षणाचा कालावधी 10 वर्षांनी 25 जानेवारी 2030 पर्यंत वाढ करणे. प्रस्तावित विधेयक संसदेत मंजूर व आता 50% विधानसभाच्या मंजुरीसाठी प्रतीक्षित. लवकरच 101वी घटनादुरुस्ती कायदा बनेल. ॲग्लो इंडियनना दिलेल्या नामनिर्देशनाच्या रूपातील आरक्षणाचा कालावधी मात्र 25 जानेवारी 2000 पर्यंतच ठेवण्यात आलेला आहे. आपण जे बघितलं की अगोदर 552 सदस्य होती अँग्लो इंडियन धरून, आता मात्र 550च असणार, कारण अँग्लो इंडियन समाजाला दिलेलं आरक्षण किंवा नामनिर्देशन आता रद्द झालेलं आहे. तर यानंतर आपण राष्ट्रपतीविषयी माहिती घेऊयात. त्यांचे साल, कितवे राष्ट्रपती होते आणि थोडक्यात वैशिष्ट्य आपण येथे बघूयात. आता यामध्ये आपण जर राष्ट्रपतींविषयी बघितलं तर येथे आपल्याला काय दिसतंय? सगळ्यात पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि सध्याचे राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद. बघा, पहिले व दुसरे राष्ट्रपती 1950 ते 62 असा कार्यकाळ. राजेंद्र प्रसाद सलग 2 वेळा व दुसऱ्या वेळी ते सर्वाधिक फरकाने निवडून आलेले राष्ट्रपती होते आणि सर्वाधिक कार्यकाळ त्यांना लाभला. पहिले आणि दुसरे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद 1950 ते 62. तिसरे राष्ट्रपती 62 ते 67 डॉक्टर S राधाकृष्णन घटना समितीचे सदस्य राहिलेले होते. चौथे राष्ट्रपती 1967 ते 69 कार्यकाळ झाकीर हुसेन. सर्वात कमी कार्यकाळ यांना मिळालेला आहे. पदावर असताना मृत्यू झालेले राष्ट्रपती, त्यामुळं कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही, त्यामुळे झाकीर हुसेन हे नाव आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे. पाचवे राष्ट्रपती 1969 ते 74 व्ही गिरी. अपक्ष म्हणून दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीत सर्वात कमी फरकाने विजयी झालेले एकमेव राष्ट्रपती म्हणजे व्ही गिरी. म्हणजे दुसऱ्या फेरीमध्ये ते कमी फरकाने निवडून आलेत, अपक्ष म्हणून ते निवडून आलेत. व्ही गिरी पाचवे राष्ट्रपती 69 ते 74. सहावे राष्ट्रपती 74 ते 77 फखरुद्दीन अली अहमद.
पदावर असताना मृत्यू झालेले कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. लक्षात घ्या, अगोदरचे कोण? झाकीर हुसेन, त्यानंतर फखरुद्दीन अली अहमद. 7वे राष्ट्रपती 77 ते 82 एन संजीव रेड्डी, एकमेव बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रपती संजीव रेड्डी. पूर्वी 1969 पराभूत झाले, मात्र नंतर विजयी होऊन राष्ट्रपती बनलेले एकमेव, म्हणजे अगोदर पराभव झाले पण नंतर राष्ट्रपती झाले असे एकमेव राष्ट्रपती म्हणजे संजीव रेड्डी. पूर्वी लोकसभा अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं. एकमेव बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रपती म्हणून हे नाव आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे. 8वे राष्ट्रपती 82 ते 87 ग्यानी झैल सिंग, नॉन अलाइन मूवमेंटचे काही काळ सेक्रेटरी जनरल होते. यांनीच पॉकेट व्हेटो प्रथम वापरला. जो राष्ट्रपतींचा अधिकार आहे पॉकेट व्हेटो, तो ग्यानी झैल सिंग यांनी वापरला 82 ते 87 या काळामध्ये. 9वे राष्ट्रपती 87 ते 92 आर व्यंकटरामन. 10वे राष्ट्रपती 92 ते 97 शंकर दयाळ शर्मा, पूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल देखील ते होते. शंकर दयाळ शर्मा 92 ते 97 10वे राष्ट्रपती. 11वे राष्ट्रपती 97 ते 2002 के आर नारायणन, पहिले दलित राष्ट्रपती म्हणून त्यांचा आपल्याला उल्लेख करता येईल, के आर नारायणन. 12वे राष्ट्रपती 2002 ते 7 डॉक्टर APJ अब्दुल कलाम, पहिले शास्त्रज्ञ राष्ट्रपती, मिसाईल मॅन म्हणून ज्यांना आपण ओळखतो, कारण त्यांनी भारताच्या मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रामचे ते निर्माते होते. APJ अब्दुल कलाम 2002 ते 7 12वे राष्ट्रपती. 13वे राष्ट्रपती 2007 ते 12 प्रतिभाताई पाटील, पहिल्या महिला राष्ट्रपती, महाराष्ट्राच्या पहिल्या झाले व्यक्ती की जी राष्ट्रपती झाली. त्यामुळे पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील 2007 ते 12 13व्या राष्ट्रपती. 14वे राष्ट्रपती आहेत 2012 ते 17 प्रणव मुखर्जी, पहिले बंगाली राष्ट्रपती असं म्हणता येईल व त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळं प्रणव मुखर्जीविषयी चालू घडामोडीच्या सोयीनं आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं सर्व माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे या मुद्द्यावर आपण नक्की फोकस करा. प्रणव मुखर्जी, त्यांचा कार्यकाळ, त्यांनी भूषवलेली पदे, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करणं आवश्यक आहे. 15वे राष्ट्रपती 2017 ते आत्तापर्यंत रामनाथ कोविंद. अशा पद्धतीनं आज आपण वेगवेगळी मतप्रवाह, प्रास्ताविकेसंबंधी आणि संघराज्यासंबंधी, त्यासोबतच काही महत्त्वाची कलमं, त्यासोबत काही राज्य, त्यांच्या निर्मितीचा काळ, या सर्व गोष्टींचा थोडक्यात आढावा इथे घेतलेला आहे. सोबतच राष्ट्रपती व त्यांचा कार्यकाळ व त्यांची थोडक्यात काही वैशिष्ट्य देखील येथे बघितलेली आहेत. पाठांतराच्या सोयीनं या पॉईंट्सचा आपल्याला निश्चितच फायदा होईल अशी अपेक्षा आहे. परीक्षेसाठी व अभ्यासासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.